वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण स्ट्रक्चर ऑफ सिनॅप्स आणि त्याचे टाइप्स हा भाग पाहिला होता. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला सिनॅप्टिक ट्रान्समिशन हे कशा पद्धतीने होतं आहे, एखादी इम्पल्स ही एका न्यूरॉनकडून दुसऱ्या न्यूरॉनकडे कशी ट्रान्सफर केल्या जाते हा भाग पाहायचा आहे. अ केमिकल सिनॅप्स बिटवीन अ मोटार न्यूरॉन and a muscle cell is called as neuromuscular junction. Neuromuscular junction, it is a junction point. कोणत्या दोन भागांमधलं जंक्शन आहे? न्यूरोमस्क्युलर, दॅट मीन्स देअर इज अ नर्व अँड अदर वन इज अ मसल सेल. तर जी नर्व आहे ती कोणती आहे? मोटार न्यूरॉन आहे आणि दुसरा भाग आहे मसल सेल. या दोघांचा जो जंक्शन पॉईंट आहे त्या ठिकाणी असणारा जो केमिकल सिनॅप्स आहे त्याला न्यूरोमस्क्युलर जंक्शन असं म्हणतात. देअर आर 3 कंपोनंट्स ऑफ अ टिपिकल सिनॅप्स. एखाद्या सिनॅप्समध्ये 3 महत्त्वाचे भाग असतात. प्री सिनॅप्टिक टर्मिनल, दॅट इज द ॲक्झॉन ऑफ नर्व, द सिनॅप्टिक मेम्ब्रेन ऑफ पोस्ट सिनॅप्टिक सेल, दॅट मे बी अ न्यूरॉन ऑर अ मसल ऑर अ ग्लँड, अँड थर्ड वन द पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. सिनॅप्स हा 2 नर्वमधला जंक्शन आहे. त्यामुळं पहिल्या नर्वचा शेवटचा भाग म्हणजे ॲक्झॉन, पहिली जी नर्व आहे किंवा त्या ॲक्झॉनला प्री सिनॅप्टिक टर्मिनल असं म्हणायचं. त्यानंतर येते सिनॅप्टिक मेम्ब्रेन जी की पुढच्या येणाऱ्या नर्वची आहे, दॅट इज द सिनॅप्टिक मेम्ब्रेन ऑफ पोस्ट सिनॅप्टिक सेल, आणि थर्ड भाग आहे पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. The impulse travels along the length of axon of presynaptic neuron to the axon terminal. आलेली जी इम्पल्स आहे ही तो जो पहिला न्यूरॉन आहे ज्याला प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन असं म्हणायचं, त्याच्या जे ॲक्झॉनची जी टोटल लेंथ आहे त्यामधून ॲक्झॉनच्या शेवटच्या टोकापर्यंत म्हणजे ॲक्झॉन टर्मिनलपर्यंत येत असते. Most presynaptic neurons or axons, they have several synaptic knobs at their end. मेजॉरिटी जे काही प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन्स आहेत किंवा त्यांचं जे शेवटचं टोक आहे किंवा जी ब्रांच आहे ॲक्झॉन, त्याच्या टोकाला ॲट देअर एंड नॉब लाईक स्ट्रक्चर्स असतात ज्यांना सिनॅप्टिक नॉब असं म्हणतात. These knobs have synaptic vesicles which contains neurotransmitter molecules. या सिनॅप्टिक नॉबमध्ये व्हेसिकल्स आहेत. व्हेसिकल म्हणजे कॅव्हिटी असणारे गोलाकार भाग ज्यामध्ये काहीतरी लिक्विड मटेरियल आहे त्याला म्हणतात व्हेसिकल. अँड दॅट कंटेन्स न्यूरोट्रान्समिटर. त्या व्हेसिकलमध्ये न्यूरोट्रान्समिटर्स आहेत. When an impulse reaches a synaptic knob, voltage sensitive calcium ion channel opens, calcium ion diffuses inward from the extracellular fluid. मग आता जेव्हा एखादी इम्पल्स ही त्या ॲक्झॉन टर्मिनलपर्यंत आलेली असते अशा वेळेस जे काही कॅल्शियम आयन चॅनल्स आहेत ते आयन चॅनल्स आलेल्या स्टिम्युलसमुळं ओपन होतात आणि हा कॅल्शियम आयन्स जे आहेत हे एक्स्ट्रा सेल्युलर फ्लूइडकडे डिफ्यूज केले जातात. ते काय होतात? एक्स्ट्रा सेल्युलर फ्लूइडकडून आतमध्ये सेलमध्ये हे डिफ्यूज होत असतात. द इन्क्रीज्ड कॅल्शियम कॉन्सन्ट्रेशन इनसाइड द सेल इनिशिएट अ सिरीज ऑफ इव्हेंट. हे कॅल्शियम आयन्स सेलच्या मध्ये त्यांचं प्रमाण वाढल्यामुळं सेलमध्ये आपोआप काही बदल होतात. त्या नर्व सेलमध्ये आपोआप काही बदल होतात आणि त्यामुळं दॅट फ्यूज विथ सिनॅप्टिक व्हेसिकल्स, हे कॅल्शियम आयन्स जे आहेत हे सिनॅप्टिक व्हेसिकलसोबत बाइंड होतात विथ द सेल मेम्ब्रेन ऑफ प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन. जो प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन आहे त्यामध्ये असणाऱ्या सिनॅप्टिक व्हेसिकलला ते बाइंड होतात, ज्यामुळं सिनॅप्टिक व्हेसिकल रिलीजेस देअर न्यूरोट्रान्समिटर ॲसिटाइल कोलिन बाय एक्झोसायटोसिस. आणि त्यामुळं त्या सिनॅप्टिक व्हेसिकलमध्ये जे काही न्यूरोट्रान्समिटर आहे ॲसिटाइल कोलिन ते काय होतं आहे? रिलीज केल्या जाते, म्हणजे ते व्हेसिकलच्या बाहेर पडतं आहे. These neurotransmitter bind to the receptors of the postsynaptic cell.
बाहेर पडलेले हे जे न्यूरोट्रान्समीटर आहे ॲसिटाइल कोलिन, हे ॲसिटाइल कोलिन जी पोस्ट सिनॅप्टिक सेल आहे त्यावर रिसेप्टार्स प्रेझेंट असतात, मेसेज रिसीव करणाऱ्या सेल्स प्रेझेंट असतात, त्यांना जाऊन बाइंड होतात. द ॲक्शन इज आयदर एक्सायटेटरी ऑर इनहिबिटरी. आता ह्यामध्ये बाइंडिंग झाल्यावर त्या ठिकाणी दोन प्रकारच्या आपल्याला रिॲक्शन्स पाहायला मिळतात. एक तर त्या ठिकाणची सेल ही एक्साइट होईल किंवा इनहिबिट होईल. दिस डिपेंड्स अपॉन द नेचर ऑफ न्यूरोट्रान्समीटर इन्व्हॉल्व्ड. तर आता हे जो रिस्पॉन्स आहे की एक्साइट व्हायचं आहे का इनहिबिट व्हायचं आहे, हा रिस्पॉन्स त्या ठिकाणी असणाऱ्या न्यूरोट्रान्समीटरवर अवलंबून असतो. वन्स द इम्पल्स हॅव बीन ट्रान्सफर्ड अक्रॉस द सिनॅप्स, द एन्झाईम लाईक कोलिन इस्टरेज डिस्ट्रॉयज द न्यूरोट्रान्समीटर. बघा, कॅल्शियम आयन हे त्या नर्व सेलमध्ये आत एंट्री करतात, ज्यामुळे सिनॅप्टिक व्हेसिकल स्टिम्युलेट होतात. सिनॅप्टिक व्हेसिकल त्यामध्ये असणारं न्यूरोट्रान्समीटर रिलीज करतात. हे न्यूरोट्रान्समीटर जी की पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन आहे त्यावर असणाऱ्या रिसेप्टारला बाइंड होतात आणि त्या बाइंड झाल्यामुळं त्या रिसेप्टारवर आयन चॅनल ओपन होतात आणि आलेला जो स्टिम्युलस आहे ॲक्झॉनच्या टोकापर्यंत तो पुढच्या न्यूरॉनमध्ये ट्रान्सफर केला जातो. म्हणजे इट इज द सिनॅप्टिक ट्रान्समिशन. जी इम्पल्स एका नर्वमध्ये होती ती आता पुढच्या नर्वकडे ट्रान्सफर होत असते. वन्स द इम्पल्स हॅज बीन ट्रान्सफर्ड across the synapse, the enzyme like cholinesterase destroys neurotransmitter. एकदा का इम्पल्स एका न्यूरॉनकडून प्री सिनॅप्टिक न्यूरॉनकडून पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनकडे ट्रान्सफर झाली की त्या ठिकाणी कोलिन इस्टरेज नावाचा एन्झाईम सिक्रेट केला जातो की जो तयार झालेल्या न्यूरोट्रान्समीटरला डिस्ट्रॉय करतो. And therefore now the synapse is ready to receive a new impulse. एकदा का तो न्यूरोट्रान्समीटर डिस्ट्रॉय झाला की जे आयन चॅनल आहेत पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेनवर ते बंद होतात आणि पुढचे येणारे जे स्टिम्युलस आहेत प्री सिनॅप्टिक न्यूरॉनकडून ते पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनकडून जाण्यापर्यंत थांबवले जातात, ज्यामुळं त्या नर्व्स नवीन पुढचा इम्पल्स घेण्यासाठी सज्ज होतात. तर फिगरमध्ये बघू शकता तुम्ही, या ठिकाणी सिनॅप्स दाखवलेला आहे. आता सिनॅप्समध्ये प्री सिनॅप्टिक न्यूरॉन आहे वरचा आणि खालचा जो भाग आहे जो एम्प्टी दाखवलेला आहे तो आहे पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. प्री सिनॅप्टिक न्यूरॉन म्हणजे सिनॅप्समध्ये अगोदर असणारा जो न्यूरॉन आहे त्याचा शेवटचा टोक म्हणजे ॲक्झॉन टर्मिनल हा गोलाकार भाग दाखवलेला आहे मोठा. त्यानंतर दाखवलेली आहे पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन ज्याच्यावर ग्रीन कलरचे सेल्स पाहायला मिळतात. त्यानंतर बघा, प्री सिनॅप्टिक न्यूरॉनचा हा गोलाकार भाग ज्याला ॲक्झॉनिक नॉब असं म्हणतात. या नॉबमध्ये सिनॅप्टिक एंड बल्ब ज्याला नाव दिलं आहे तर या ठिकाणी आहेत सिनॅप्टिक व्हेसिकल्स, ॲक्झॉनमध्ये असणारं सायटोप्लाझम आणि कॅल्शियम आयन चॅनलचे गेट. होतंय काय, जेव्हा एखादा स्टिम्युलस ह्या न्यूरॉनमध्ये येत असतो, बघा वरून 1 नंबर दाखवलेला आहे ब्ल्यू कलरचा, नर्व इम्पल्स ही आतमध्ये आलेली आहे, ज्यामुळं कॅल्शियम आयन चॅनल ओपन होतात आणि कॅल्शियम आयन्स हे सेलच्या आतमध्ये येतात. ॲरो बघा आतमध्ये आलेले आहेत. त्यानंतर एकदा का ते आत आले तर सिनॅप्टिक व्हेसिकल हे स्टिम्युलेट होतात आणि न्यूरोट्रान्समीटर रिलीज केले जातात. आता हे न्यूरोट्रान्समीटर जे व्हेसिकलमध्ये आहेत ते आता प्री सिनॅप्टिक न्यूरॉनच्या टोकापर्यंत पोहोचलेत. प्री सिनॅप्टिक न्यूरॉन आणि पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन यांच्यामध्ये जो गॅप आहे त्याला म्हणतात सिनॅप्टिक क्लेफ्ट. हे न्यूरोट्रान्समीटर त्या सिनॅप्टिक क्लेफ्टमध्ये रिलीज होतात आणि नंतर ते पुढं पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन जी लेअर दाखवलेली आहे त्यावर ग्रीन कलरचे जे स्ट्रक्चर आहेत दे आर आयन चॅनल्स. ठीक आहे, आणि मग होतंय काय, न्यूरोट्रान्समीटर त्या ठिकाणी बाइंड होतात आणि त्यामुळं आयन चॅनल ओपन होतात. न्यूरोट्रान्समीटर रिसेप्टार नाव दिलं आहे त्या ठिकाणी ते रिसीव्ह केले जातात. आयन चॅनल जे बंद आहेत ते ओपन होतात आणि पुढे ती इम्पल्स पुढच्या न्यूरॉनकडे ट्रान्सफर केली जाते.
एकदा का नर्व इम्पल्स पुढच्या न्यूरॉनकडे ट्रान्सफर झाली की त्या ठिकाणी कोलिनिस्टरेज नावाचा एन्झाईम तयार होतो, जो तयार झालेल्या न्यूरोट्रान्समीटरला डिस्ट्रॉय करतो, कारण त्यांचं काम आता झालेलं आहे, आणि आयन चॅनल गेट बंद करतो, ज्यामुळं अगेन द नर्व इज रेडी टू रिसीव्ह अ न्यू इम्पल्स. अशा पद्धतीने न्यूरोट्रान्समीटरद्वारे एका नर्वमधून दुसऱ्या नर्वकडे इम्पल्स ट्रान्सफर केली जाते, दॅट इज सिनॅप्टिक ट्रान्समिशन. आणि कोलिनिस्टरेज या एन्झाईमद्वारे हे न्यूरोट्रान्समीटर डिस्ट्रॉय केले जातात आणि ही नर्व पुन्हा येणाऱ्या स्टिम्युलससाठी तयार केली जाते. दिस इज अबाउट द सिनॅप्टिक ट्रान्समिशन ऑफ अ नर्व इम्पल्स. त्यानंतर आता भाग बघायचा आहे आपल्याला ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स. एखाद्या नर्वमधून इम्पल्स ही कशी ट्रान्सफर होते हा भाग बघायचा आहे. द नर्व सेल कॅन बी एक्साइटेड. नर्व सेल्स ह्या काय होत असतात? एक्साइट होत असतात. द नर्व इम्पल्स इज अ वेव्ह ऑफ बायोइलेक्ट्रिकल और बायोकेमिकल डिस्टर्बन्सेस पासिंग अलॉंग द न्यूरॉन. आता नेमकी नर्व इम्पल्स म्हणजे काय? संवेदना म्हणजे काय? तर इट इज अ वेव्ह ऑफ बायोइलेक्ट्रिकल और बायोकेमिकल डिस्टर्बन्स. जो काही नर्व सेलमध्ये असणारा जो आयोनिक बॅलन्स आहे, त्या आयोनिक बॅलन्समध्ये डिस्टर्ब होणे, आणि हा डिस्टर्ब न्यूरॉनच्या पूर्ण लेंथमध्ये ॲज अ वेव्ह ट्रान्सफर केला जाणे, याला म्हणलं जातं नर्व इम्पल्स. द ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स अलॉंग द लॉंग नर्व फायबर इज अ रिझल्ट ऑफ इलेक्ट्रिकल चार्जेस अक्रॉस द नर्व मेम्ब्रेन ड्युरिंग कंडक्शन ऑफ ॲन एक्सायटेशन. जेव्हा एखादी नर्व सेल ही उत्तेजित होते, तिला काहीतरी जेव्हा संवेदना भेटते, तेव्हा अशा वेळेस ती जी नर्व इम्पल्स आहे ही त्या नर्वच्या पूर्ण लेंथमध्ये ट्रान्सफर केली जाते, आणि यासाठी इलेक्ट्रिकल चार्जेस हे त्या नर्वमधले डिस्टर्ब होत असतात. ईच न्यूरॉन हॅज अ चार्ज्ड सेल्युलर मेम्ब्रेन विथ अ व्होल्टेज विच इज डिफरंट ऑन आउटर अँड इनर साईड ऑफ द मेम्ब्रेन. आता प्रत्येक न्यूरॉन हा जो आहे याच्यावर एक चार्ज्ड सेल्युलर मेम्ब्रेन आहे की ज्याचं व्होल्टेज डिफरन्स हा बाहेरच्या आणि इनर साईड जी आहे मेम्ब्रेनची, यामध्ये आपल्याला डिफरन्स पाहायला मिळतो. द प्लाझ्मा मेम्ब्रेन सेपरेट्स द आउटर अँड इनर सोल्युशन ऑफ डिफरंट केमिकल कंपाऊंड्स, बट दे आर हॅव्हिंग अप्रॉक्सिमेटली द सेम टोटल नंबर ऑफ आयन्स. आता ही जी प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, नर्वची जी मेम्ब्रेन आहे, ज्याला न्यूरोलेमा असं म्हणतात, ही न्यूरोलेमा बाहेरचं आणि आतलं जे काही केमिकल कंपोजिशनचं मिक्सचर आहे, या दोघांना ती सेपरेट करत असते. म्हणजे एक्सटर्नल इन्व्हायरमेंट आणि इंटरनल इन्व्हायरमेंट यांना ही प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा न्यूरोलेमा ही सेपरेट करत असते. The extracellular fluid has both Na+ and K+ ions, but Na+ ions are more in extracellular fluid. आता जे काही आयोनिक घटक आहेत यामध्ये, तर एक्स्ट्रासेल्युलर फ्लूइड म्हणजे जी काही नर्व सेल आहे तिच्या बाहेर असणारं जे लिक्विड किंवा फ्लूइड आहे त्याला एक्स्ट्रासेल्युलर फ्लूइड म्हणायचं. एक्स्ट्रा म्हणजे सेलच्या बाहेर असणारं, ज्यामध्ये सोडियम आणि पोटॅशियम हे दोन्ही घटक पाहायला मिळतात. परंतु Na+ जे आहेत, सोडियम आयन्स जे आहेत, यांचं प्रमाण हे एक्स्ट्रासेल्युलर फ्लूइड कंपार्टमेंटमध्ये जास्त आहे, तर पोटॅशियम आयन्सचं जे प्रमाण आहे हे इंट्रासेल्युलर फ्लूइड कंपार्टमेंटमध्ये जास्त आहे. म्हणजे एक्स्ट्रासेल्युलरमध्ये कोणते आयन्स जास्त आहेत? Na+. आणि इंट्रासेल्युलरमध्ये जास्त असणारे आयन्स कोणते आहेत? K+. This condition of a resting nerve is called as polarized state. ही जी रेस्टिंग नर्व म्हणजे जिच्यामध्ये कोणतीही इम्पल्स आणखी नाही, या कंडिशनला पोलराइज्ड स्टेट असं म्हटलं जातं. इन पोलराइज्ड स्टेट Na+ आर मोर इन एक्स्ट्रासेल्युलर फ्लूइड and excess of K ions with negatively charged protein molecules and nucleic acid in the inside. पोलराइज्ड स्टेटमध्ये काय आहे? एक्स्ट्रासेल्युलर फ्लूइडमध्ये कुणाचं प्रमाण जास्त आहे? सोडियम आयन्सचं आहे. तर या उलट
पोटॅशियम आयन्स आणि काही निगेटिव्हली चार्जड प्रोटीन मॉलिक्यूल, न्यूक्लिक ॲसिड यांचं प्रमाण हे इंट्रासेल्युलर फ्लुइडमध्ये जास्त आहे. सम अमाउंट ऑफ Na+ अँड K+ आयन्स ऑलवेज लीक अक्रॉस द मेम्ब्रेन. आता ही जी मेम्ब्रेन आहे या मेम्ब्रेनमधून सोडियम आणि पोटॅशियम आयन्स हे लीक होत असतात. द सोडियम अँड पोटॅशियम पंप इन मेम्ब्रेन ॲक्टिवली रिस्टोर्स द आयन टू देअर ॲप्रॉप्रिएट साईड. आणि हे सोडियम पोटॅशियम जे लीक होत असतात तर ह्यांचं दोन्ही बाजूला आवश्यक असणारं जे ॲप्रॉप्रिएट प्रमाण आहे हे सोडियम आणि पोटॅशियम पंपद्वारे मेंटेन ठेवल्या जाते. अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन अँड इलेक्ट्रोकेमिकल ग्रेडियंट, sodium is being forced out and potassium is being forced inside the membrane, and this is called as sodium pump or sodium potassium exchange pump. जे काही एक्स्ट्रासेल्युलर आणि इंट्रासेल्युलर फ्लुइडचं कॉन्सन्ट्रेशन आहे किंवा इलेक्ट्रोकेमिकल ग्रेडियंटचं जे प्रमाण आहे तर यानुसार सोडियम हे एक्स्ट्रासेल्युलर कंपार्टमेंटमध्ये तर पोटॅशियम हे इंट्रासेल्युलर कंपार्टमेंटमध्ये पाठवण्याचं काम सोडियम पंप किंवा सोडियम पोटॅशियम एक्सचेंज पंपद्वारे केलं जात असते. म्हणजे काय, रेस्टिंग फेजमध्ये एक्स्ट्रासेल्युलर कंपार्टमेंट हे पॉझिटिव्हली आयन्स किंवा सोडियम आयन्सचं प्रमाण जास्त आहे, तर इंट्रासेल्युलर कंपार्टमेंटमध्ये पोटॅशियम आयन्स आहेत, परंतु निगेटिव्हली चार्जड प्रोटीन्स आणि न्यूक्लिक ॲसिड असल्यामुळं इंट्रासेल्युलर कंपार्टमेंट हा निगेटिव्हली चार्जड असतो. दिस ॲक्टिव्ह प्रोसेस रिक्वायर्स ATP एनर्जी. आता हे जे कॉन्सन्ट्रेशन मेंटेन ठेवण्यासाठी ATP मॉलिक्युल्स खर्च करावे लागतात. The difference in distribution of sodium and potassium on the two sides of membrane, it produces a potential difference of -50 to -100 millivolt, which is average -70 millivolt. हा जो सोडियम आणि पोटॅशियम आयन्सचा जो डिस्ट्रीब्युशन डिफरन्स आहे दोन्ही साईडला, मेम्ब्रेनच्या बाहेर आणि आतल्या साईडला, यामुळं एक प्रकारचा पोटेन्शियल डिफरन्स तयार होतो जो की ॲव्हरेज किती आहे -70 टू -70 मिलीवोल्ट एवढा आहे. अँड दिस पोटेन्शियल डिफरन्स इज कॉल्ड ॲज रेस्टिंग पोटेन्शियल अँड द नर्व इज प्रेझेंट ॲट द रेस्टिंग स्टेट. हा जो डिफरन्स आहे याला म्हणायचं रेस्टिंग पोटेन्शियल. आणि ही जी नर्वची कंडिशन आहे ही कोणती आहे, रेस्टिंग पोझिशनला पोलराइज्ड स्टेटला ती नर्व ही प्रेझेंट आहे. ओके, म्हणजे एक्स्ट्रासेल्युलर पॉझिटिव्हली चार्जड Na+ आयन्स आणि इंट्रासेल्युलरला निगेटिव्हली चार्जड पोटॅशियम्स आणि निगेटिव्हली चार्जड प्रोटीन मॉलिक्युल्स हे त्या ठिकाणी आहेत. आणि हा जो दोघांमध्ये असणारा पोटेन्शियल डिफरन्स किती आहे, ॲव्हरेज -70 मिलीवोल्ट. This is due to differential permeability of the resting membrane, which is much more permeable to potassium than to the sodium. आता हा जो डिफरन्स आहे यामुळे जी की परमिएबिलिटी डिफरन्स होते, काही घटक सेलच्या आतमध्ये आणि बाहेर जाण्यासाठी जी काही मूवमेंट असते यामध्ये पोटॅशियम आयन्स हे जास्त परमिएबल पाहायला मिळतात. दिस इज रिझल्ट इन स्लाइटली मोर K+ डिफ्युजिंग आउट than Na+ moving inside, and that causes slight difference in the polarity. होतंय काय, परमिएबिलिटी ऑफ पोटॅशियम जास्त आहे, त्यामुळे पोटॅशियम आयन्स जे आतमध्ये जास्त आहेत ते बाहेर पडण्याचं प्रमाण हे सोडियम आयन्स आत येण्याच्या प्रमाणापेक्षा जास्त असते. आयन्स लाईक निगेटिव्हली चार्जड प्रोटीन्स अँड न्यूक्लिक ॲसिड इनसाइड द सेल make the overall charge negative on inside and positive on outside. आपण आत्ताच पाहिलं की एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइड कंपार्टमेंट हा पॉझिटिव्हली चार्जड आहे कारण त्यामध्ये सोडियमचं प्रमाण तुलनेनं जास्त आहे, आणि इंट्रासेल्युलर फ्लुइड कंपार्टमेंट आहे हा निगेटिव्हली चार्जड आहे कारण यामध्ये जरी पोटॅशियम आयन्स असले तरी निगेटिव्हली चार्जड प्रोटीन्स यांचं प्रमाण हे तुलनेनं जास्त आहे. The nerve membrane not only has a leakage channel but also has many voltage gated channels for Na+ and K+.
ही जी नर्व मेम्ब्रेन आहे तर या नर्व मेम्ब्रेनवर आपल्याला सोडियम आणि पोटॅशियम यांचे चॅनल्स हे गेटेड चॅनल्स हे पाहायला मिळतात. These channels enables the neuron to change its membrane potential to active potential in response to a stimulus. मग कुठलाही जेव्हा एखादा स्टिम्युलस आहे, संवेदना आहे, यामुळं हे जे नर्व मेम्ब्रेन आहे तर यामध्ये ॲक्टिव्ह पोटेन्शियल डिफरन्स हा पाहायला मिळतो. द Na+ and K+ gated channels are separate to transport of both these ions in separately done. आता हे जे सोडियम पोटॅशियम गेटेड चॅनल्स आहेत हे सेपरेट आहेत आणि त्यामुळं दोन्ही आयन्स हे सेपरेटली ट्रान्सपोर्ट होत असतात. ड्युरिंग रेस्टिंग पोटेन्शियल बोथ दीज गेट्स आर क्लोज्ड. जेव्हा रेस्टिंग पोटेन्शियल आहे, कुठलाही स्टिम्युलस हा नर्वमधून पास होत नाही, अशा वेळेस हे सोडियम पोटॅशियमचे जे गेट आहेत हे क्लोज असतात अँड द मेम्ब्रेन इज रेस्टिंग पोटेन्शियल इज मेंटेन्ड. आणि मेम्ब्रेन जी आहे हिचं पोटेन्शियल हे कसं आहे, रेस्टिंग पोटेन्शियल फेजमध्ये ती आपल्याला पाहायला मिळते. जसं या ठिकाणी फिगरमध्ये बघा नर्वची फिगर दाखवली आहे ज्यामध्ये छोटे छोटे पार्ट डेंड्रॉन आहेत, सायटॉन दॅट इज द सेल बॉडी आहे आणि लांब असणारी जी काही प्रोसेस आहे दॅट इज ॲक्झॉन. ॲक्झॉनचा जो शेवटचा भाग आहे जिथं गोलाकार स्ट्रक्चर आहेत त्याला म्हणायचं ॲक्झॉनिक टर्मिनल और ॲक्झॉनिक नॉब. बरोबर आहे. नंतर खाली जी फिगर आहे त्यामध्ये निळ्या कलरचे आयन्स आहेत सोडियम, लाल कलरचे पोटॅशियम, ऑरेंज कलर कॅल्शियम आणि जे थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहेत ते आहेत प्रोटीन्स. तर ECF म्हणजे एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड नर्व सेलच्या बाहेरचा भाग आणि ICF इंट्रासेल्युलर फ्लुइड नर्व सेलच्या आतला भाग. आता यावर असणारे जे काही ब्राऊन येलो व्हायोलेट कलरचे स्ट्रक्चर दाखवलेत हे सोडियम पोटॅशियमचे गेटेड चॅनल्स आहेत. त्यानंतर बघा ECFमध्ये ब्ल्यू कलरचं प्रमाण जास्त आहे ऑरेंजपेक्षा, त्यामुळे एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड कंपार्टमेंट हा पॉझिटिव्हली चार्जड आहे. तर इंट्रासेल्युलर फ्लुइड कंपार्टमेंटमध्ये प्रोटीन जास्त आहेत, क्लोराईड जास्त आहेत आणि थोडे पोटॅशियम आहेत, त्यामुळे इंट्रासेल्युलर फ्लुइड कंपार्टमेंट हा निगेटिव्हली चार्जड आहे. आता पोटेन्शियल डिफरन्स जर पाहिला तर बघा दोघांमध्ये असणारा पोटेन्शियल डिफरन्स हा -70 मिलीव्होल्ट्स एवढा आहे. सो दिस इज ऑल अबाउट द रेस्टिंग पोटेन्शियल. मग रेस्टिंग पोटेन्शियल किती आहे, -70 मिलीव्होल्ट. बरोबर आहे. रेस्टिंग पोटेन्शियलला एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइड हे पॉझिटिव्हली चार्जड आणि इंट्रासेल्युलर फ्लुइड कंपार्टमेंट हे निगेटिव्हली चार्जड पाहायला मिळते. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द रेस्टिंग पोटेन्शियल. तर डिपोलराइज्ड आणि रिपोलराइज्ड स्टेट आपण पुढच्या व्हिडिओत पाहणार आहोत. तोपर्यंत ओके, सॉल्व दिस क्वेश्चन्स and thank you.